नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. बघा, आपण लास्ट लेक्चर नंबर 5 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सुरू केला होता. कशाचा बरं? तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आपलं मॅथ पार्ट 1 चा पहिला लेसन झाले, ज्यातले ऑलरेडी आपले पहिले 4 प्रॅक्टिस सेट झालेले आहेत आणि 5व्या प्रॅक्टिस सेटचे पण आपण पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल ऑलरेडी घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल राहिले 4 ते आपल्याला बघायचे. मग आता आपण डायरेक्ट एक्झाम्पलला सुरुवात करूया. बघा, मग आता 2 एक्झाम्पल ऑलरेडी आपले मागच्या लेक्चरला झाले आणि आता आपण सुरू करणार आहे एक्झाम्पल नंबर 3. काय बरं एक्झाम्पल? बघा, आता आपल्याला काय दिलंय? द एज ऑफ, काय म्हटलेलं आहे? द एज ऑफ फादर्स अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज सम. यांची सम दिली. किती दिली बरं आपल्याला? म्हणजे आपल्याला फादरची आणि सनची माहिती दिली, बरोबर ना? कोणाची दिली? फादर आणि सनची. मग फादरला एक्स मानून घेऊ आणि सनला आपण वाय मानून घेऊ. मग आपण बघा, लेट द फादर्स प्रेझेंट एज बी, काय मानून घेऊ रे? एक्स. अँड द sons present एज बी, काय मानून घेऊ आपण? वाय. फादरचं एज काय मानलं आपण? एक्स. सनचं एज काय मानलं? वाय. आता आपल्याला 2 कंडिशन दिली. किती दिलंय? 2 कंडिशन. मग त्याची जी पहिली कंडिशन आहे ती काय म्हटली? बाय गिवन फर्स्ट कंडिशन. काय बरं पहिली कंडिशन? तर असं म्हटलंय आपल्याला, द सम ऑफ, काय म्हटलंय? द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द सन एज इज, किती म्हटलंय? 70. म्हणजे याचा अर्थ हा झाला, फादरचं एज किती बरं? एक्स प्लस सम म्हटलंय ना, मग काय घ्यायचे आपल्याला? प्लस सन ट्वाइस एज, म्हणजे सनचं काय बरं? 2 घ्यायचं, 2y घ्यायचं आणि ह्या दोघांची ऍडिशन किती बरं? 70. मग याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणून, ही झाली पहिली कंडिशन, बरोबर ना? हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन नंबर दिले सेकंड. बाय गिवन सेकंड कंडिशन काय दिली बरं? सेकंड कंडिशन काय दिली? सेकंड कंडिशन, हा, डबल द एज ऑफ फादर्स अँड सन सम इज, किती म्हटलंय बरं? 95. म्हणजे आता काय करायचंय? फादरचं एज 2 टाइम्स करायचंय, बरोबर ना? आणि त्यात कोणाचं एज ऍड करायचं बरं? सनचं म्हणजे काय रे? आणि ह्या दोघांची ऍडिशन किती दिली आपल्याला? 95. तुमच्या समोर एक्झाम्पल आहे, ते आपण फक्त काय केले? मान्य केले. मग याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकतो आपण? 2 म्हणू शकतो, बरोबर ना? मग आता कोणत्या व्हेरिएबलचा रिअल नंबर सेम आहे का? नाहीये. एक्सचा पण नाही आणि वायचा पण नाहीये. मग आपण काय करू शकतो? इथं 2 ने मल्टिप्लाय करू शकतो ना फर्स्ट इक्वेशनला. जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x होणार आहे. मग 2x आणि 2x नंतर सबट्रॅक्शन केलं तशी निघून जाणार आहे. म्हणून आता आपण काय करणार आहे? मल्टिप्लाइंग बाय 2 इक्वेशन फर्स्टला आपण काय करणार आहे? 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. देन वी गेट काय मिळणार आपल्याला? याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय मिळणार आहे? 2x प्लस 4y इज इक्वल टू 70 इंटू 2, किती येणार आहे? 140. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आता आपण? थर्ड. आता आपल्याला सेकंडची गरज नाही राहिली का? कारण की एक्स आणि एक्स व्हेरिएबलचे रिअल नंबर काय झाले? सेम झाले. मग सेम हे आहे, दोघांचं साइन पण सेम आहे. मग काय करायची असते यांची? सबट्रॅक्शन. साइन सेम असल्यावर काय करायची असते? सबट्रॅक्शन. मग आपण यांची काय करणार आहे? आता इथं सबट्रॅक्शन करणार आहोत. मग आता इथं सबट्रॅक्शन कशी होईल? देअरफॉर नाव आता काय होणार बरं? सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं इक्वेशन छोटं आहे बरं? इथं 95 आले. म्हणजेच काय बरं? सेकंड फ्रॉम
फ्रॉम थर्ड. हे जे आपलं सेकंड इक्वेशन आहे की छोट आहे, थर्ड इक्वेशन मधून काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग यांची करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन. मग काय बरं सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. यातून मायनस काय करायचं आपल्याला सेकंड इक्वेशन किती बरं 2x प्लस y इज इक्वल टू 95. यांची आपल्याला करायची आता इथं सबस्ट्रॅक्शन. मग तुम्हाला मी सांगितलं सबट्रॅक्शन करताना काय करायचं सेकंड जे इक्वेशन आहे त्यांचे साइन चेंज करायचे. हा प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल, प्लस आहे मायनस होईल. आता मात्र ह्या मेन साइनची आपल्याला गरज राहिलेली नाही. मग आता डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. 2x मायनस 2x काय होईल रे 0 कॅन्सल होऊन जाईल. 4y मायनस 3y म्हणजे 1y नाहीये म्हणजे 1 आहे नाही. मग 4 मधून 1 गेला किती राहणार बरं 3y इज इक्वल टू त्या दोघांची सबट्रॅक्शन 140 मधून 95 गेला काय राहणार आहे 45. मग आता 3y इज इक्वल टू काय आला आपला 45 आला. मग 45 आला तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची ना. मग y इज इक्वल टू काय होणार आहे 45 मल्टिप्लाय इकडे आल्या काय होईल रे डिवाइड होईल ना. मग तिचं कॅल्क्युलेशन होतं का बघा बरं 3 1 जा 3 3 15 जा 45 दॅट इज y इज इक्वल टू किती येणार आहे बरं आपलं 50 काय येणार आहे 15. मग आता y ची व्हॅल्यू आली. y ची व्हॅल्यू म्हणजेच कोणाचं एज आलंय बरं सनचं प्रेझेंट एज आलेलं आहे. आता कोणाचं काढायचं आपल्याला फादरचं. मग फादरचं एज काढण्यासाठी आपल्याला ही y ची व्हॅल्यू पहिल्या सेकंड मध्ये किंवा थर्ड मध्ये कशात तरी सबस्टिट्यूट करावं लागेल ना. मग कशात करायची बरं पुटी फर्स्ट मध्ये put y is equal to 50 in equation first and therefore we get काय मिळणार आपल्याला x काय व्हॅल्यू इथं x प्लस 2 इन ब्रॅकेट y ची व्हॅल्यू किती दिलं 15 इज इक्वल टू किती बरं इथं 17. वाचनचं मल्टिप्लिकेशन करा therefore x प्लस 15 into 2 किती होणार आहे 30 इज इक्वल टू किती बरं इथं 70. 30 प्लस इकडे यायला काय होणार आहे मायनस therefore x इज इक्वल टू 70 मायनस 30 दॅट इज मीन काय होणार आहे बरं मग इथं x मायनस 70 मायनस 30 म्हणजे x इज इक्वल टू काय आला बरं आपला 40. x ची व्हॅल्यू आली आपली 40. मग आता आपण x कोणाला कन्सिडर केलं होतं फादरला म्हणून आपण इथं लिहू शकतो therefore present age of father is किती आलंय बरं 40 years and present age of कोणाचं सन इज किती आलंय बरं y ची व्हॅल्यू 15 म्हणजे मुलाचं वय आलं 15 आणि वडिलांचं वय किती आलं 40. आलं लक्षात. आणि तेच तर आपल्याला काढायला लावलंय प्रेझेंट फाइंड द प्रेझेंट एज ऑफ फादर्स अँड सन. दोघांचं पण आपण एज काढलं. कधी कधी फक्त फादरचं एज काढायला लावतात कधी कधी फक्त सनचं. जर तुम्हाला फक्त जर सनचं एज काढायला लावलं असतं तर फक्त y ची व्हॅल्यू काढली असती x ची काय काढायची गरज नव्हती. पण आपल्याला काय केलंय दोन्ही पण एज विचारले म्हणून आपण दोन्ही पण काढून ठेवले. कळालं की एक्झाम्पल नक्की काही डाऊट राहील का एक्झाम्पल मध्ये. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 4th वाला. कोणतं एक्झाम्पल बघायचंय 4th वाला. चला सांगा बरं मग मला 4th वाला एक्झाम्पल काय एक्झाम्पल नंबर 4. आता बघा क्वेश्चन आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरचा बरोबर ना. क्वेश्चन कसला आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटर म्हणजे एक संख्या वरती एक संख्या काय बरं खाली इथपर्यंत काय आलं. मग आता मला सांग आता आपल्याला न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला एक्झाम्पल म्हणजे एक तर न्यूमिनेटरला काहीतरी मानून घ्यायचं आणि डिनॉमिनेटरला पण काहीतरी एक मानून घ्यायचंय एक्स आणि काय करणार आहे आपण वाय. मग आता आपण डायरेक्ट पहिले तेच घेऊ लेट द न्यूमिनेटर बी काय मानून घेऊ रे एक्स अँड डिनॉमिनेटर काय मानून घेऊ बरं वाय मानून घेऊ. एकाला एक्स मानायचं आणि एकाला काय मानायचं वाय. आता आपल्याला कंडिशन दिलेलं आहे
काय कंडिशन आहे बरं? बाय गिवन फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय रे? फर्स्ट कंडिशन काय 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 म्हटले सांगा मला. द डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 4 न्यूमिनेटर. न्यूमिनेटर म्हणजे कोणापेक्षा रे? y पेक्षा. y पेक्षा ना. डिनोमिनेटर म्हणजे काय? y पेक्षा. दॅट इज y इज इक्वल टू 4 टाइम्स मोर आहे म्हणजेच काय घ्यायचं आहे? प्लस घ्यायचं आहे. किती टाइम्स आहे? ट्वाइस म्हणजे काय घ्यायचं आहे? 2x. लक्षात काय केलं आपण? ट्वाइस x प्लस 4 इज इक्वल टू काय आला आपला? y आला. पण आता हे आपलं काही रेग्युलर काही दिसत नाही ना. रेग्युलर आपलं हे लिनियर इक्वेशन दिसतंय का आपल्याला? नाही दिसत आहे ना. मग त्यापेक्षा आपण काय करू? x ची व्हॅल्यू मग y ची व्हॅल्यू मग इज इक्वल टू मध्ये राहतं ना, ते आपण करून घेऊ. मग आता बघा हा 2x आहे का? हा 2x लेफ्ट हँड साइडला आणू म्हणजे काय आणणार आहे? -2x. हा मायनस काय राहणार इथं? y इज इक्वल टू 4 ला ऍज इट इज ठेवू ना आपण. लक्षात हा 4 ऍज इट इज फक्त हे इकडे आणले. पण एक काम करू, हा मायनस आहे, हा मायनस आहे, दोन दोन मायनस आहे, याला मायनस करून बाकीचे प्लस करू ना. म्हणजे सर्वांची साईन काय करू आपण? चेंज. सर्वांची साईन चेंज केले तर काय होणार आहे? 2x प्लस y प्लस वाला काय होणार आहे? मायनस. आता थोडं बरं दिसायला लागलं. हेही ठेवलं तरी काही फरक पडणार नाही, पण हे थोडं योग्य दिसतंय म्हणून आपण तसं केलंय. आणि कॅल्क्युलेशनला थोडं सोपं जाईल आपल्याला. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण? आता बाय सेकंड कंडिशन. काय रे सेकंड कंडिशन? नाही अजून पुढं. हा बरोबर आहे. आता काय म्हटलंय बघा, डिनोमिनेटर हा न्यूमिनेटरच्या 6 टाइम आहे, पण कधी तो -6 केलं दोघांमधून पण काय करायचं आहे? -6 करायचं आहे. म्हणजेच काय होईल बघा, ह्या y मधून सुद्धा काय करायचं आपल्याला? 6 मायनस करायचं आहे. एक्स मधून सुद्धा काय करायचं आपल्याला? 6 मायनस करायचं आहे. पण हा काय तुमचा 6 टाइम्स. 6 टाइम्स म्हटलंय ना, किती टाइम्स? 6 टाइम्स. मग आपला जो न्यूमिनेटर 12 टाइम्स आहे का? सॉरी, किती टाइम्स आहे? 12 टाइम्स. 12 टाइम्स आलं लक्षात. पण हे तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही दिसून राहिलं ना. मी आपल्याला थोडं सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग ते सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल बरं? तर y ऍज इट इज -6 इज इक्वल टू 12 इंटू एक्स काय होणार आहे बरं? 12x मायनस 12 इंटू 6 किती होणार आहे बरं? 72. -72 होईल ना. आता सर्व आपण काय आणू बरं? लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ. y -6 हा प्लस आहे, -12x होईल ना. हा मायनस आहे, काय होईल? +12. 12 इज इक्वल टू 72 इज इक्वल टू काय येणार आहे? 0. बरोबर का? आता यांचं अजून काही कॅल्क्युलेशन होतं का बघा बरं. काय कॅल्क्युलेशन होईल बरं इथं? वाय हा इथं कॅल्क्युलेशन होईल -6 आणि 72 किती होणार बरं? 66. 72 मधून 6 गेला 66 राहील ना. ओके. अजून कोण आहे? -12 हा राहणार तुमचा प्लस आणि हा काय राहणार तुमचा y इज इक्वल टू काय बरं? 0. बट x ची व्हॅल्यू आपल्याला पहिली पाहिजे ना. x ची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे? सुरुवातीला पाहिजे. मग आता काय करू शकतो बघा आपण इथं. बघा इथं आपलं साईन चुकलं होतं. काय झालं होतं? इथं आपलं मायनस पाहिजे होतं आपल्याला. बरोबर काय पाहिजे होतं? मायनस. सेकंड कंडिशन तर बरोबर आहे. आता मग काय होईल बघा, याचं कॅल्क्युलेशन करू. काय होईल बरं इथं आता? हा -12 तसंच घेतला, -12x आहे. देन काय बरं इथं? +y इज इक्वल टू काय बरं? इज इक्वल टू आता हा प्लस आहे ना, तिकडे याला काय होणार आहे? -66 होणार आहे. पण आता आपण साईन चेंज करणार आहे म्हटलं काय राहणार आहे? 2x - y इज इक्वल टू 66. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आता आपण? सेकंड म्हटलं. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन आले. बघा दोघांचे पण y व्हेरिएबलची रिअल नंबर सेम सेम आहे. किती बरं? 1 1 आहे. दोघं पण काय? मायनस मायनस आहे. म्हणजे काय करावं लागेल यांची वाली? सबस्ट्रॅक्शन. काय करायची? साईन जर सेम असले तर सबट्रॅक्शन करायची. म्हणून आपण काय करू शकतो बघा इथं? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं छोटं इक्वेशन आहे रे? फर्स्ट वालं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड.
आणि देन वी गेट काय मिळणार आहे बरं आता आपल्याला, तर 12x मायनस y इज इक्वल टू 66 मायनस काय करायचं आहे बरं आपल्याला, 2x मायनस y इज इक्वल टू किती बरं, -4 यांची करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार आहे, साइन चेंज होणार आहे, प्लस वाला मायनस, मायनस वाला प्लस, मायनस वाला काय झाला, प्लस झाला. 12x मायनस 2x म्हणजे किती होणार आहे रे, 10x प्लस मायनस दोघं काय होणार आहे, कॅन्सल, इज इक्वल टू 66 प्लस 4 किती होणार आहे बरं तिथं, 70 किती होणार आहे, 70. हा एक 10 जो आहे तो मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेला काय भेट डिवाइड होऊन जाणार आहे, मग x इज इक्वल टू 70 अपॉन किती होणार आहे, 10. दॅट इज 0 0 गेट कॅन्सल, x इज इक्वल टू किती आला आपला 7. x ची व्हॅल्यू किती आली आपली 7. x ची व्हॅल्यू 7 आली म्हणजे न्यूमरेटर किती आला आपला 7 आला. न्यूमरेटर किती आला आपला 7 आला. आता आपल्याला कोण काढायचा आहे, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर किती बरं आपला y, मग तो काढायचा आहे. मग त्या काढण्यासाठी आपण काय करतो बरं, x ची व्हॅल्यू कशात तरी आपण सबस्टिट्यूट करतो ना, x ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला सबस्टिट्यूट करायची. मग पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन कोणच्यात रे, फर्स्ट मध्ये. चला फर्स्ट मध्ये टाकू आणि देअरफॉर वी गेट काय मिळणार आहे फर्स्ट इक्वेशन बरं आपलं, 2x मायनस y इज इक्वल टू किती बरं, -4 आहे. आणि देअरफॉर x ची व्हॅल्यू मिळाली 7 म्हणजे 2 इन ब्रॅकेट किती होणार आहे 7 मायनस y इज इक्वल टू काय होणार आहे -4. देअरफॉर 2 इंटू 7 किती होणार आहे बरं 14 मायनस y इज इक्वल टू काय होणार आहे -4. हा 14 प्लस अपोजिट साइडला गेला काय होणार आहे मायनस y इज इक्वल टू -4 मायनस 40. दॅट इज y इज इक्वल टू काय होणार आहे -18. दोघं मायनस मायनस असल्या प्लस होईल ना, हे पण काय होईल प्लस होऊन जाणार आहे, म्हणजेच y इज इक्वल टू किती होणार आहे 18. y ची व्हॅल्यू किती आली 18. आणि देअरफॉर मग इथे खाली लिहू शकतो, देअरफॉर गिवन फ्रॅक्शन्स न्यूमरेटर काय बरं x किती असणार आहे 7 अँड डिनॉमिनेटर इज 8. कळालं की एक्झाम्पल, नक्की काही डाऊट राहील का, 100% एकदम. काही जर डाऊट असेल तर इथं विचारा, नक्की काही डाऊट नाहीये, शुअर एकदम. आता आपले एक्झाम्पल किती झाले, 4 एक्झाम्पल झाले बरोबर. 5वा एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी थोडा काही मेन तुला ताण दिला पाहिजे ना तुमच्यावाले, म्हणून 5वा एक्झाम्पल काय तुम्हाला होमवर्क साठी. आता बरेच जण चाललंय का स्टार वाला 6वं एक्झाम्पल, मग आपण ते घेऊया. स्टार म्हणजे IMP वाटतं मुलांना, घेऊन टाकू आपण. चला मग आता सांगा बरं मला 6th वाला एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल नंबर 6 सांगायचं असेल तर पटकन रीड करा. चला तुमच्या समोर क्वेश्चन आहे. हे बघा विशाल काय करतोय, ट्रॅव्हलिंग करतोय. काय करतोय विशाल, ट्रॅव्हलिंग. त्या ट्रॅव्हलिंग तो किती करतोय बरं 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर प्रवास करतोय. त्यातला प्रवास, काही प्रवास हा तो बसनी करतोय, सम ट्रॅव्हलिंग बाय बस अँड सम आर बाय एरोप्लेन, विमानाने पण चाललाय बरोबर ना. आता दोन्ही तो चाललाय, बसने आणि विमाने. किती गेलाय ते आपल्याला माहिती नाही. सेकंड स्टेटमेंट असं दिलंय, काय दिलंय बरं आपल्याला, तर एक काम करू आपण, जे दिले त्याची माहिती लिहून टाकू बरोबर. पहिला कशाने प्रवास करतोय तो, काही सांगितलंय का, पहिलं स्टेटमेंट काय बरं, लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय काय बरं बस, बी काय म्हणू बरं एक्स. बसने किती प्रवास केलाय तिने एक्स बरोबर ना, आणि एरोप्लेननी प्रवास केला त्याला काय मानलं आपण वाय मानलं. आता काय म्हणेल बघा, दोघांनी प्रवास केलाय, किती केलाय माहिती नाही, पण प्रवास किती केलाय बरं 1900 किलोमीटर असं सांगितलंय. म्हणून आपण म्हणू शकतो बाय गिवन फर्स्ट कंडिशन. मग आता पहिल्या कंडिशन नुसार आपल्याला काय सांगितलंय बरं, बस प्लस एरोप्लेनचा टोटल प्रवास किती बरं 1900.
एवढंच दिलंय ना. ओके, याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण? फर्स्ट. काय झालंय? फर्स्ट. सेकंड काय दिली कंडिशन? बाय गिवन सेकंड कंडिशन. काय रे? सेकंड कंडिशन. बस नाही नाही, आता उठ. हा, सेकंड कंडिशन काय? हे बघा, बसचा जो आहे का, बसचा अवरेज जो स्पीड हा काय बरं? 60 किलोमीटर पर आवर. अँड एरोप्लेनचा जो प्रवास स्पीड आहे की किती आहे? 700 किलोमीटर पर आवर असं दिलेलं आहे. आणि बसनी आणि जर एरोप्लेननी दोघांनी जर प्रवास केला तर टोटल त्याचं जे डिस्टन्स कव्हर करायला वेळ लागतो ते 5 आवर्स लागतात. किती तास लागतात? ते 5 तास. बरोबर का नाही? मग आपला एक फॉर्म्युला आहे, लहानपणी एक आपण फॉर्म्युला शिकलोय, माहितीये का? कोणता? वा वा वा, व्हेरी गुड. कोणता? व्हेरी गुड. लहानपणी आपण एक फॉर्म्युला शिकलोय, त्याचं नाव काय बरं? टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. असं झालंय. शिकलो वेगळं आहे. स्पीड इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम शिकलोय. पण आपल्याला टाइम गिवन आहे ना. काय आहे? टाइम. मग इथला टाइम उचलला मी, इथं ठेवला, इथला स्पीड उचलला, इथं ठेवलं, काही फरक पडला का? तुमचं काही वायाला गेलंय का? नाही ना. काय मी असं लिहिला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. एकच आहे, काही फरक नाहीये. बरोबर ना? आता बघा काय गंमत बरं का इथं. आपल्या दोघांचा टोटल टाइम दिलेला आहे. हा टाइम आपल्याला गिवन आहे. हा टाइम किती बरं? 5 आवर्स. काही प्रवास तो बसनी करतोय, काहीतरी स्पीडनी. काही प्रवास तो एरोप्लेननी करतोय, काहीतरी स्पीडनी. मग आता मी असं म्हणतो बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड. हे कोणाचं घेतलं सपोज मी? बसचं. अजून डिस्टन्स अपॉन स्पीड हे कोणाचं घेतलं रे? एरोप्लेनचं. आणि या दोघांना एकत्रित इज इक्वल टू मध्ये कोण असतो? टाइम. यांना एकत्रित किती टाइम लागतोय? तो टाइम घ्यायचा. काय घ्यायचा? टाइम. फॉर्म्युला कसा डिझाईन झाला कळाला का? छान डिझाईन झाला एकदम. कसं झाला? छान डिझाईन झाला आहे. ए रामभाऊ इकडे. हा, छान डिझाईन झाला फॉर्म्युला आपला. कळालं ना? आता काय टाकायचे आपल्याला याच्यात? फक्त व्हॅल्यू टाकायचे. पहिलं कोणाला म्हटलं तर बस. बसचं किती डिस्टन्स आहे माहितीये का? नाही ना, आपण एक्स मानलंय त्याला. माहितीये का? नाही, एक्स अपॉन बसचं स्पीड किती होतं रे? 60 प्लस दुसरं एरोप्लेनचं डिस्टन्स किती रे? वाय अपॉन एरोप्लेनचं स्पीड किती रे? 700. दोघांना एकत्रित किती टाइम लागतोय रे? 5 आवर्स. किती लागतोय? 5 आवर्स. मग आता हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवायचं आहे ना, कारण की आपल्याला फक्त एकच क्वाड्रेटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. आता सेकंड लिनियर इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. आता याचं काय होईल? या 17 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होऊ शकतं या 700 नी, आणि या 16 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, आणि दोघांची काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग आता काय होईल बघा, 700 इंटू एक्स म्हणजे किती होणार आहे रे? 700x प्लस 60 इंटू वाय किती होणार आहे? 60y अपॉन दोघांचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. 7 इंटू 6 किती होणार आहे? 42. किती झिरो उरले? 1 2 3. 3 झिरो उरले. 1 2 3 इज इक्वल टू किती रे? 5. हे कळालं कसं केलं? एकदम छान केलं. ओके. 60 हा 20च्या टेबलमध्ये, 20च्या टेबलमध्ये, आणि 700 सुद्धा आहे. माहित नाही पण हाय म्हणायचं, कारण की आता मी सॉल्व्ह करून देणार आहे ना? आहे. मग मी काय करतो आता? 20 कॉमन काढून घेतो, म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन छोटं होईल आपलं. मग कसं होईल बघा आता? 20 जर मी कॉमन काढून घेतला तर 35 इंटू 2 किती होणार आहे? 70 ना. एक झिरो तर आहेच, एक्स प्लस 60 मधून जर 20 कॉमन काढला 3 राहील ना, कारण की 23 जा 60. वायला वाय मी तसाच ठेवला अपॉन किती बरं? 4 2 1 2 3 0 इज इक्वल टू काय रे? 5. इथं डिवाइड होऊ शकतं बघा. कशाने डिवाइड होईल? 0 गेला 0 गेला, 2 1 जा 2 आणि 2 21 जा, आणि हे 2 0 तसेच. बरोबर का नाही? काल इथपर्यंत नक्की. आता हा 2100 इकडे डिवाइड तिकडे गेला काय होणार आहे? मल्टिप्लाय होईल. म्हणजे देअरफॉर काय होईल बरं? 35x प्लस
3y इज इक्वल टू किती होणार आहे बरं 1 2 दोन झिरो तसेच घेऊन टाकले 5 1 जा 5 5 2 जा किती होणार आहे बरं 8 म्हणजे 2100 गुणिले 5 किती होणार आहे 10,500 इथपर्यंत कळालं ओके आता काहीच करू नाही शकत काही केलं तर अवघड व्हायला बसलं आता याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 मग आपल्याकडे आता इक्वेशन नंबर 1 पण आहे आणि इक्वेशन नंबर 2 पण आहे पण कोणत्याही व्हेरिएबलची रिअल नंबर सेम आहे का नाहीये पण इथं सर्वात छोटा 3y दिसतोय तर याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू बघा 3 ने मल्टिप्लाय केलं 3y होईल ना मग आपण ते सेम होतील मग आता काय बघा मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट 1 ला मग काय होणार बरं x इंटू 3 काय होणार आहे 3x प्लस 3 इंटू वाय 3y इज इक्वल टू याला पण 3 ने मल्टिप्लाय करायचंय 19 3 चा 57 आणि 2 झिरो तसेच बरोबर का नाही 3 ने मल्टिप्लाय केला आता याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण थर्ड म्हणूयात इक्वेशन काय म्हणू थर्ड आता सेकंड आणि थर्ड जे y चे व्हेरिएबलचे रिअल नंबर काय झाले सेम आता यांची आपण दोघं पण प्लस प्लस आहे म्हणजे काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन म्हणून आपण म्हणू शकतो सबट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड ओके यांचं काय करायचं आता आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे मग काय होईल बघा तिथं therefore 35x plus 3y is equal to 10 500 minus काय करायचं आहे 3x plus 3y is equal to 5700 यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन करताना आपण साइन चेंज करतो प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस ओके हे प्लस मायनस दोघं काय होऊन जाणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे मग 35 मधून 3 जर गेला तर किती राहणार आहे रे 32x इज इक्वल टू लक्षात द्या इज इक्वल टू यांची सबट्रॅक्ट 0 तून 0 गेला 0 0 तून 0 गेला 0 15 मधून जर 7 गेला तर किती येणार बरं तुमचा आला 8 कॅरी केला 1 10 मधून 6 गेला तर किती राहणार आहे रे 4 किती राहणार आहे 4 म्हणजे 4800 आता 32 चा मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेला काय होईल रे डिवाइड होईल ना काय होऊन जाणार आहे डिवाइड मी करा कॅल्क्युलेशन करतो मी मग आता काय होईल बघा इथं काय उरला आपल्याकडे 32x इज इक्वल टू किती उरला 4800 therefore x is equal to 4800 अपॉन काय बरं 32 नी 16 नी पण डिवाइड होईल 8 नी पण डिवाइड होईल 4 नी पण डिवाइड होईल किंवा 2 नी पण डिवाइड होईल किंवा 32 नी सुद्धा डिवाइड होईल 32 नी डायरेक्ट जरी केलं तरी चालेल काही एक प्रॉब्लेम नाहीये 32 1 जा 32 32 1 जा 32 1 जा 32 32 150 जा 4800 किती आलं 150 आलं therefore x is equal to काय 150 x ची व्हॅल्यू किती आली तुमची आली 150 किती आली 150 कळाली का नाही कळाली हे बघा बाबड्यांनो माझ्या का संशय पाहता तुम्ही कार्टे कुठले इकडे काय 4800 अपॉन 32 ओके आलं का 150 व्हेरी गुड काय घाण नजरेने पाहत होते माझ्याकडे चमावायला मास्तर काय असा करू राहिला म्हणून चांगला चालू होता एवढा वेळ हा बरं व्हिडिओ चालू ओके हा तर हे कळालं सरांना व्यवस्थित कळालं x ची व्हॅल्यू किती आली आपली 150 आता कोणाची व्हॅल्यू काय काढायचं रे आपल्याला काढायचं काय ते महत्वाचं असेल बाय बसनी कधी केला बस म्हणजे x आहे बस झालं मग इथपर्यंत बस 150 किलोमीटर म्हणजे त्यांनी ट्रॅव्हलिंग बसनी किती ट्रॅव्हलिंग केली आहे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय
बस 150 किलोमीटर. आणि जर आपल्याला विचारलं असतं एरोप्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं, मग कोणाची व्हॅल्यू काढावी लागली असती? वायची व्हॅल्यू. मग वायची व्हॅल्यू काढायची तर पुन्हा एक्सची व्हॅल्यू सबट्रॅक्टची वायची व्हॅल्यू काढायची आपल्या रेग्युलर नुसार. पण आपल्याला बस म्हटलं इथं, मग थांबून घ्यायचं. बस म्हटल्या पुढे जायचं का नाही. 150 किलोमीटर तिने काय केलं, बसने डिस्टन्स कव्हर केलं. आणि साधं तुम्हाला जर विचारलं असतं एरोप्लेनने किती डिस्टन्स कव्हर केलंय, टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय बरं? 1900. 1900 मधून 150 जर गेला तर तिने त्या एरोप्लेननी किती डिस्टन्स कव्हर केला असणार आहे? 1715 किलोमीटर ओनली. अलग लक्षात, कारण की दोघांची ऍडिशन काय होती बरं? 90. काय होती? 90. अलग लक्षात, 90. 19 नॉट 90 नाही, 19. ओके, आलं लक्षात सर्वांना? नक्की काही डाऊट राहील का? अजिबात नाही. नक्की कळालं? काही जर शंका असेल तर विचारू शकता. हा आपला इथं प्रॅक्टिस सेट काय झाला? 1.5 इथं कम्प्लीट झाला. 1.5 पण कम्प्लीट झाला आणि त्याचबरोबर आपला मॅथ पार्ट 1 चा पहिला लेसनही कव्हर झाला. कोणता? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता पुढच्या लेक्चरला आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत थँक्यू. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. इतर मित्रांनाही पाठवा. थँक्यू सो मच.